मुंबई महापालिकेच्या सभेत जोरदार राडा झालाय। नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये राडा झालाय। भाजप नगरसेवक नवनाथ बन यांच्या भाषणावेळी महापालिकेच्या सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला। राम मंदिराच्या मुद्द्यावर जोरदार जुंपल्याचंही पाहायला मिळालं। तुम्ही ओरडा, मी नवनाथला बसायला देणार नाही। बोला बोला नवनाथ, बोल बोल। औरंगजेब फॅनच्या मुद्द्याने औरंगजेब अरे ऐकायलाच येत नाही ताई, तुम्ही चुकीचं करताय। नाही, भाषणच त्यांचं ऐकू देत नाहीये। महापौर उद्या बसून घ्या। बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी आपल्या आक्रमक भाषणाने विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला। मुंबईत पावसाळ्यात झालेल्या दुर्घटनांचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही। या वेदनादायी घटना आहेत आणि आमचा पक्ष अत्यंत संवेदनशील आहे असे सांगत प्रीती सातम यांनी महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय खाडी, सभागृह नेते गणेश खंडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी मुंबईकरांच्या प्रश्नांवर जागरूक असल्याचं स्पष्ट केलंय। महापौर रितू तावडे आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या विरोधात बोलल्याशिवाय किशोरीताईंचा दिवस उजाडत नाही। महापौरांवर टीका केली नाही तर आपले पद शाबूत राहणार नाही, अशा प्रकारची टीका सातम यांनी यावेळी केली। आपल्या विरोधकांना आज रामाची आठवण आली ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये। याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये। शेवटी श्री रामचरणी यावंच लागलं। महापौर महोदया हे ह्याच्यासाठी सांगतोय कारण त्यांचा दिवस जात नाही। महापौर महोदय, त्यांचा दिवस जात नाही की महापौर यांचं नाव घेण्याचं आणि मुंबई अध्यक्ष अमित साटमजींचं नाव घेऊन यांचा दिवस जात नाही कारण त्यांना एक भीती वाटते की आम्ही यांच्यावरती टीका नाही केली तर आमचं पद शाबूत राहणार नाही की काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।